किती मोठ्या प्रमाणात मुलांबद्दलच्या शोषणाचे केसेस वाढत आहेत का आपल्याला ते सतत दिसत आहेत म्हणून त्या अंगावर येत आहेत? आमच्याकडे केसेस येतात त्याच्यापैकी 80% मुलांना माहितीतली व्यक्ती असते आणि आम्ही तर म्हणेन 40 ते 50% वडील असतात. आता 22 सालचा जो डेटा आहे, पुण्यामध्ये एका वर्षात 161 केसेस दाखल झाल्या. दर तासाला 7 केसेस भारतात घडत आहेत. म्हणजे आत्ता बापरे. आपण बोलतोय तेव्हा पण एखादं मुलं ह्याच्या बळी जात असेल. आधी नुसताच स्पर्श केला जातो, मग लाड केले जातात किंवा मग हळूहळू तो स्पर्श अनकम्फर्टेबल होत जातो आणि मग मुलं सापडतात त्याच्यात, कन्फ्यूज होतात. कारण प्रेमही दाखवलेलं असतं, काहीतरी दिलेलं पण असतं, आमिष दाखवलेलं असतं, मुलं त्याच्या बळी पडतात. आणि त्याच वेळेला ती व्यक्ती असते, ती मुलाला जर का लक्षात आलं की हे मुलं आता बोलणार आहेत, तर ते म्हणतं की हे पहा, तुझे आईवडील माझ्यावरच विश्वास ठेवतील. जर का इफ इट कम्स टू की आईचा भाऊ किंवा वडिलांचा भाऊ किंवा मित्र आणि माझं लहान मूल, तर आपण कोणीही विचार करा, कोणाचं ऐकू आपण लहान मुलाचं नाही ऐकत. म्हणजे मुलग्यांवर सुद्धा तितक्याच प्रमाणात लैंगिक अत्याचार होतात जितक्या प्रमाणात मुलींवरती होतात. फक्त मुलींवरती लैंगिक अत्याचार होऊ शकतात ह्याच्याबद्दल समाजाला मान्य आहे. मुलग्यांवर कसा अत्याचार होईल हे जो माइंडसेट आहे ना, ह्याच्यामुळे उलट मुलग्यांवरचे अत्याचार पुढंच येत नाहीत. समाजाला ना सनसनीखेज काही झालं, फाशी, की त्यांना बरं वाटतं की शासन झालेलं आहे दुष्टाला, हे जे आपल्या. परंतु जर तू फाशी दिलीस, ज्याच्यावर अत्याचार झालाय त्याला फरक पडला का काही खरंच? हॅलो, नमस्कार. मी ओंकार जाधव आणि खुसफुसच्या या नव्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. एकदा खुसफुसवर जे तुम्ही प्रेम देताय, वेगवेगळे विषय सुचवत आहात, त्यासाठी खूप खूप आभार. आणि हीच बांधिलकी जपत आम्ही आणखीन 3 महत्त्वाचे विषय आता खुसफुसमध्ये हाताळणार आहोत. त्यातला आजचा पहिला एपिसोड आहे तो म्हणजे मुलांसंदर्भात होणारे शोषण आणि हिंसा. तर त्याच्यासाठीचा आजचा एपिसोड आहे. यासोबत आणखीन आपण 2 एपिसोड करणार आहोत, ते म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स, घरगुती हिंसाचार, आणि सोबतच सोशल आणि पब्लिक व्हायलन्स, ते आपण आजूबाजूला बाहेर ज्या घटना घडताना बघतो आहोत, ते यासोबत कसं डील करायचं याचे 3 खुसफुसचे एपिसोड्स, आणि सोबतच एक सेफ्टीसाठी, प्रिव्हेन्शनसाठी काय केलं पाहिजे यासाठीचा द मुक्तमुख शो म्हणजे टॅक्सवरचा शो, असे 4 एपिसोड्स आपण घेऊन येत आहोत. तर त्यातला आजचा पहिला एपिसोड आहे. अत्यंत म्हणजे आत्ता आजूबाजूला ज्या काही गोष्टी आपण बघतो आहोत, त्यातनं एक भीती वाटायला लागते की हे कुठे चाललं आहे. सतत एकदम वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या बातम्या अंगावर येतात आणि मग असं वाटतं की अरे बापरे, मग आपण मुलांची काळजी कशी घ्यायची? मग काळजी घ्यायची असेल तर कायद्यात काय तरतुदी आहेत, नक्की काय काय पद्धतीने त्यांच्यावर हिंसा होऊ शकते, शोषण होऊ शकतं, या सगळ्या विषयावरती आज आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि माझ्यासोबत 2 खास पाहुणे आहेत, ज्या गेली अनेक वर्ष मुलांसोबत काम करता आहेत. त्यांच्या लैंगिक शोषणासंदर्भात, इतर काही पद्धतीच्या हिंसा त्यांच्यासोबत ज्या होतात त्याच्यावरती गेली अनेक वर्ष काम करतात. तर त्या दोघी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत नक्की हा विषय समजून घेण्यासाठी. तर मी स्वागत करतो दोघींचंही. आपल्यासोबत आहेत शुभदा रणदिवे, त्या मुस्कान फाउंडेशनच्या फाउंडर डायरेक्टर आहेत. गेली जवळपास 24-25 वर्ष त्या मुलांसोबत काम करतायत आणि आज आपल्याला त्या मार्गदर्शन करणार आहेत. आणि आपल्यासोबत अर्थात नंदिता अंबिके. तुम्ही त्यांना याच्या आधीच्याही एका होमोसेक्शुअलिटीच्या एपिसोडमध्ये पाहिलं असेल, त्यामुळे तुम्हाला नंदिता आठवत असतील. आणि त्यासुद्धा आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्या आता बालकल्याण समितीच्या अध्यक्ष आहेत. गेली अनेक वर्ष वेगवेगळे NGO सोबत, मुस्कानसोबतही त्यांनी काम केलेलं आहे आणि अत्यंत जवळून मुलांच्या ह्या दोघीही काम करतात. तर आज आपण एकूणच या सगळ्यातला काय पर्स्पेक्टिव्ह आहे, काय पद्धतीनं हे सगळे मुद्दे सेन्सिटिव्हली हाताळले जाऊ शकतात, हे सगळं समजून घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर मी घातलेले हे कपडे आवडत असतील तर प्लीज खाली लिंक चेक करा. आपल्या एपिसोडसाठी कॉटन कॉटेज हे आता आपले फॅशन पार्टनर आहेत, तर त्यांच्यासाठीची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण विषयाला सुरुवात करू शकतो. मला वाटतं एकतर ज्यावेळेस आपण लहान मुलांवर होणारे अत्याचार किंवा हिंसा किंवा शोषण म्हणतो, तर त्याचं काही वर्गीकरण करता येतं का, की या पद्धतीनं त्यांच्यावरती शोषण, हिंसा, किंवा कशाला शोषण म्हणायचं, कशाला हिंसा म्हणायची, कशाला अत्याचार म्हणायचा, यात काही असे आपल्याला विभाग पाडता येतात का? एकंदरीत सगळ्यांची अशी आयडिया असते की बलात्कार झाला तरच ती लैंगिक शोषण किंवा हिंसा असेल. पण लहान मुलांवर ह्याचा
परिणाम वेगवेगळ्या तऱ्हेने लैंगिक शोषण होऊ शकतं. त्यांना पॉर्नोग्राफिक फिल्म्स दाखवणं, त्यांना स्वतःचे कपडे काढून काहीतरी वर्तन करायला लावणं, हातही लावलेला नसतो पण त्याच्यातनंच लैंगिक शोषण मुलांचं होत असतं. किंवा त्यांना दाखवलं, जरी प्रायव्हेट पार्ट्स एखाद्या व्यक्तीने दाखवले, फ्लॅशिंग ज्याला आपण ते पण एक होतं. कारण त्याचा सगळ्या ज्या गोष्टींमुळे मुलांच्या मनावर परिणाम होत राहतो, जरी ते मूल तिथून निघून गेलं तरी त्याच्या डोक्यात ते राहतं, कुठेतरी त्याच्या जीवनात त्याचा फरक पडतो. त्याच्यानंतर म्हटलं तसं पॉर्नोग्राफिक फिल्मसाठी त्यांचा वापर करणं, मुलांचा वापर करणं किंवा मुलांना ते दाखवणं किंवा त्यांना अश्लील मेसेज पाठवणं. एखाद्या मायनर मुलीला 13-14 वर्षाच्या मुलीला अश्लील मेसेजेस फोनवर, पिक्चर्स फोनवर, अशा गोष्टी, अशा केसेस आमच्याकडे घडलेल्या आहेत जिथे अशा पद्धतीने फोटोग्राफ्स पाठवले गेले, कामसूत्राचे फोटोग्राफ्स पाठवले गेले. तर ह्या गोष्टीसुद्धा लैंगिक अत्याचारात येतात. आणि जो कायदा आहे त्याच्यात प्रत्येक ह्याचा हा गुन्हा धरला जातो आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीची पनिशमेंट आहे कायद्यामध्ये. सो ज्याच्या मुलांच्या मनावर सुद्धा विचार होतो. लैंगिक अत्याचारामध्ये काय फिजिकल होतंच, इमोशनल होत असतं, मेंटली मुलं अकॅडमिकली अफेक्ट होतात, सोशली अफेक्ट होतात. तर हे केवळ शरीरावर होतं असं नाही, सगळी फॅमिली उद्ध्वस्त होते कित्येकदा. सो ज्या ह्या पद्धती आहेत त्या सगळ्या लैंगिक अत्याचारात आपण धरतो. बरोबर बरोबर. जेव्हा आपण म्हणतो ना हिंसा, तर लैंगिक हिंसा आहे, पण फिजिकल शारीरिक हिंसा आणि इमोशनल भावनिक हिंसा हे दोन्ही पण घडत असतात. फक्त आपल्याकडे समाजाने त्याला परवानगी दिलेली आहे. आईवडील मारणारच किंवा शाळेतले शिक्षक अपमान करणारच तुला नाही आलं तर. एकमेकांमध्ये हसून पण घेतात, मुलांची कोपिंग आहे की वर्गामध्ये मग असं असेल तर मग ते म्हणतात हा कोडगा झालाय असं म्हणणं. ते हे सगळी पण खरं म्हणजे हिंसा आहे. आणि मुलांशी कम्युनिकेशनची पद्धत योग्य असली तर त्यांना समजतं, त्यांच्याशी चर्चा केली, बोलून ज्या गोष्टी होतात तर त्याचा झटपट हे म्हणजे त्यांना मारायचं. तर ह्या हिंसा आहेत हे खरंच अजून सुद्धा तेवढं लक्षात येत नाही आहे की जोपर्यंत त्याचं हाडच मोडत नाही किंवा म्हणजे एक्स्ट्रीम काही झाल्याशिवाय ह्या हिंसा आहेत हे लक्षात येत नाही. आणि लैंगिक हिंसा जेव्हा आपण म्हणतो, लैंगिक अत्याचार जेव्हा म्हणतो, त्याच्यामध्ये हे तिन्ही प्रकार एकत्र आहे. फिजिकल पण आहे, इमोशनल पण आहे, मेंटल पण आहे आणि त्याचं सगळ्याचं इंटेंट म्हणजे त्याचा सगळ्याचा हेतू लैंगिक आहे आणि म्हणून त्याला आपण लैंगिक अत्याचार म्हणतो. असे ते तीन वेगळे वेगळे आपण म्हणू शकतो. बरोबर. त्याच्यामुळे जरीही ती फिजिकल पद्धतीचा तो अब्यूज असला तरी त्याचा इंटेन्शन ग्राह्य धरला जातो आणि त्या पद्धतीनं ते ट्रीट केलं जातं. आता आपल्याला सतत वेगवेगळ्या ठिकाणून वेगवेगळ्या बातम्या येतात. म्हणजे आता जर काही डेटा मिळेल, मला आवडेल तुम्ही काही डेटा त्याबद्दलचा शेअर करू शकलात की आता किती मोठ्या प्रमाणात मुलांबद्दलच्या शोषणाचे केसेस वाढत आहेत का, आपल्याला ते सतत दिसत आहेत म्हणून त्या अंगावर येत आहेत आणि मग एखादी केस येते आणि मग सगळे पेटून उठतात आणि मग त्यातनं मोठ्या काहीतरी एक मुव्हमेंट तयार होते, पण मग परत कालांतरानं ते काही कुठे दिसत नाही आपल्याला. तर याचं प्रमाण खरंच आता खूप वाढलेलं आहे आणि कितपत प्रमाणात ते वाढलं, म्हणजे किती प्रेव्हलंट आहे आता? तर आपण जर डेटा बघितला तर दर तासाला 7 केसेस भारतात घडत आहेत. म्हणजे आत्ता आपण बोलतोय तेव्हा आपण एखादा मुलं ह्याच्या बळी जात असेल. मी जर आमच्या संस्थेचं म्हटलं तर आम्ही आत्ता आमच्याकडे 105 केसेस ह्या ॲक्च्युली कोर्टामध्ये त्याचं सुनावणी चालू आहे. आणि दररोज केसेस वाढत आहेत असं आपण म्हणतो. पेपरला रोज वेगळ्या वेगळ्या केसेस येत असतात किंवा बदलापूरनंतर खूपच येत आहे. तर वाढतायत पेक्षा होत्या, नेहमीच होत्या, पण रिपोर्टिंग खूप वाढलं आहे. लोकांना आता कळतंय की ह्याचं रिपोर्टिंग केलं पाहिजे, असा कायदा आहे, त्याच्यात मदत मिळू शकते. त्यामुळे रिपोर्टिंग पण खूप वाढलेलं आहे. हो, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा बोललं गेलं बाललैंगिक अत्याचाराच्या डेट्याबद्दल ते 2007 सालचा डेटा आहे. आणि त्यावेळेला एक सर्व्हे झाला होता वगैरे वगैरे आणि त्याच्यामध्ये कळलं होतं की 53% मुलांवरती लैंगिक हिंसा होते, एकूण मुलांचा जो आकडा आहे त्याच्यात. पण त्यानंतर बरीच वर्ष असा ऑथेंटिक डेटा आला नाही. आणि मग नंतर NCRB जी आहे की नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरो, तर त्यांनी वेगळे
योग्य त्या वेळी जेव्हा गरज असेल तेव्हा असं करत 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 किंवा पोलीस स्टेशनकडनं कोर्टाकडनं आकडे घेऊन असे डेटे येत गेले. तर आता 22 सालचा जो डेटा आहे त्याच्यामध्ये आपण फार मोठ्या ह्याच्यात जायला नको, पण पुण्यामध्ये एका वर्षात 161 केसेस दाखल झाल्या असं म्हटलंय. अर्थात जेव्हा डेटा येतो ना तेव्हा तो दाखल गुन्ह्यांबद्दलच येतो फक्त, जो की टिप ऑफ द आईसबर्ग आहे. खरं किती घडतंय आणि पोलीस स्टेशनपर्यंत पोचून दाखल किती होत आहे ह्याच्यामध्ये नेहमी खूप मोठी तफावत असते. तर आणि अर्थातच म्हणजे या पद्धतीच्या केसेस रिपोर्ट करण्यासाठी मग त्यासोबत जे जोडलेले इतर गोष्टी आहेत, म्हणजे शेम फॅक्टर आहे, काय समाजात नालस्तीच होईल, मग पुढे शिक्षणाचं काय, आणि या सगळ्या इतक्या बारीक बारीक गोष्टी इंटरट्वाइंड आहेत की त्यामुळे त्याचं रिपोर्टिंगचं प्रमाण अतिशयच कमी असेल. आणि त्याच्यातनं जर ते घरच्या व्यक्तीकडनं झालेलं असलं तर अजूनच प्रॉब्लेम येतो. म्हणजे स्ट्रेंजर असेल, बाहेर आहे, माहिती नाही आहे, याचं मूल कुठेतरी रस्त्यावरनं चाललंय, ग्राउंडवर खेळतंय आणि कोणीतरी माणसाने येऊन केला, तर ते शोधण्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये आई वडील खूप पुढाकार घेतात, कारण त्यांना एक संताप असतो, असं कसं माझ्या मुलाचं बरोबर होऊ शकलं. पण समजा ते घरातल्या व्यक्तीकडनं झालं आहे, त्याच्यातनं त्याच्यावर डिपेंडंट आहे, फुल फॅमिली फायनान्शियली डिपेंडंट आहे, वडील आहेत किंवा दुसरी कुठली मोठी व्यक्ती आहे, तर कदाचित ते बोललं पण नाही जाणार आणि ते खूप अवघड जातं. आमच्याकडे जेव्हा केसेस येतात तेव्हा आई जर खंबीरपणे उभी राहिली तर तिने, म्हणजे एक केस होती की अगदी लहान बाळ होतं, घरातल्याच जवळच्या व्यक्तीकडनं ते झालेलं होतं आणि तिने त्या मुलाला सपोर्ट आणि घर सोडलं तिने मुलीला घेऊन. ते 13 महिन्याचं बाळ होतं. बापरे. सो असं जर असेल तर मग आई जर खंबीरपणे उभी राहिली तर ती केस पुढे जाऊ शकते. पण नाही तर जसं नंदिता म्हणते हे की हा डेटा आपल्याकडे दिसतोय पण असं घरातनं झालेलं असलं आणि आई बोललीच नाही, अशा पण कित्येक केसेस असतात. आता तुम्ही फॅमिलीमध्ये याचं प्रमाण बोललात ना, तर एकतर मला हे समजून घ्यायला आवडेल तुमच्या दोघींकडनं, एकतर कारण इतकी वर्ष तुम्ही मुलांसोबत काम करता आहात, ज्यावेळेस या पद्धतीच्या हिंसा मुलांवर होतात तर त्यावेळेस कोणाकडनं केल्या जातात त्या आणि मुळात का होत असतील. म्हणजे मला हा कायम असा प्रश्न पडतो की मग हे खूप ऐकू येतं ना की वडिलांनी मुलीवर हिंसा केली, भावाने बहिणीवर केली. मला असं होतं की तुम्ही भाऊ बहीण आहात ना, तुम्ही आई वडील आहात ना, मग हे काय पद्धतीनं, मग ते काय मानसिकतेतनं सुद्धा हे येत असेल, हे खूप पडणारा मोठा प्रश्न आहे. तर ते कोणाकडनं होतं, त्याचं काही प्रमाण असेल का आणि काय कारणं असू शकतील त्याची? मी आमच्याकडे ज्या केसेस येतात त्याचं सांगू शकते. आमच्याकडे केसेस येतात त्याच्यापैकी 80% मुलांना माहिती असतं, माहितीतली व्यक्ती असते, ओळखीची व्यक्ती असते आणि आम्ही तर म्हणेन 40 ते 50% वडील असतात, वडिलांकडनं होणारी ही कृती असते. तर ह्याचं कारण तुम्ही म्हणताय, जेव्हा आपण लैंगिक अत्याचार म्हणतो ना तेव्हा एक पॉवरची एक गेम आहे. म्हणजे मी शक्ती माझ्यात आहे, मी आणि मूल व्हल्नरेबल माझ्याकडे दिसतंय, त्याच्यावर मी त्याचा वापर करून घेणार. बरेचदा वडिलांची एक हे असते की माझीच मालमत्ता आहे, म्हणजे माझं मूल आहे ना, माझी प्रॉपर्टी आहे, मी त्या मुलीबरोबर काही करू शकतो, मला कोण थांबवणार, हा एक हे असतो. तर पॉवर, मुलं बोलू शकत नाहीत, अवेलेबल असतात, नंतर घाबरवता येतं मुलांना की कोणाला सांगितलं तर हे होईल, तुझ्या आई वडिलांना मी मारून टाकीन, कित्येक गोष्टी वेगवेगळ्या पद्धतींनी मुलांना घाबरवलं जातं. मुलांना गिल्ट वाटायला लावायची की तुझ्यामुळेच होत आहे, तूच अशी आहेस किंवा तूच असा आहेस. मुलग्यांवरचे पण सुद्धा जेव्हा होतं की तुम्हीच असे आहे, तुमचीच काहीतरी चूक आहे आणि तू बोललास तर तुझ्यावर विश्वास कोण ठेवणार आहे. मुलगे जे असतात त्यांना कित्येकदा असं सांगितलं जातं, अरे असंच असतं, हे म्हणजे एक पुरुष होणं किंवा पुरुष असणं, मॅनहूड ज्याला म्हणतो, टीनेज स्पेशली मुलं असतील त्यांना हे होतं आणि हेच बरोबर आहे असं सांगितलं जातं. तर ह्या वेगवेगळ्या गोष्टी आम्ही जेव्हा मुलांना ना ग्रूम करतात, म्हणजे एकदम कधी कधी होत नाही, आधी नुसताच स्पर्श केला जातो, मग लाड केले जातात किंवा मग हळूहळू तो स्पर्श अनकम्फर्टेबल होत जातो आणि मग मुलं सापडतात त्याच्यात, कन्फ्यूज होतात, कारण प्रेमही दाखवलेलं असतं, काहीतरी दिलेलं पण असतं, आमिष दाखवलेलं असतं, मुलं त्याच्या बळी पडतात. आईने सांगितलेलं असतं चॉकलेट खायचं नाही, कुठेही कोणाकडनं काही घ्यायचं नाही,
पण मुलांना ते अरे नाही काही नाही म्हणणार आई असं करत करत मग मुलांना गिल्टी वाटायला लागतं की मी ह्याच्याबद्दल कसं बोलू किंवा ह्यांनी मला हे दिलं आता मी कसं नाही त्याला ह्या स्पर्शाला कन्फ्यूज पण होतात मुलं. त्यामुळे आम्ही जेव्हा बोलतो मुलांशी त्याच्यात कन्फ्युजनबद्दल बरंच बोलतो की काय त्यांना प्रेम आणि तर मग ते प्रेम कधी एकदम अब्यूजमध्ये ट्रान्सफर होतं ते मुलं कळत नाही त्यांना. कारण मुलांना एवढी क्षमता नसते ह्याच्यावर विचार करण्याची की नाही हे चुकीचंच आहे. जोपर्यंत त्यांना सांगितलं जात नाही कुठल्याही पद्धतीने तुम्हाला आमिष दाखवलं असलं घरचं व्यक्ती असलं तरी हे चूक त्या मोठ्या माणसाचीच आहे तुमची चूक नाही आहे. त्यामुळे हे कळेस्तवर कधी कधी घडलेलं असतं किंवा कन्फ्यूज होऊन जातात. हो आणि जे शुभदत्ता म्हणाली ना की खूप जास्त 80-90% प्रमाण आहे की घरातली माणसं ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात म्हणजे अब्यूज करण्यामध्ये. माहीत असणं तर घरामध्ये मोस्टली माहीत असतं परंतु आपल्याकडे अब्रूच्या ज्या कल्पना आहेत त्यामुळे घराच्या बाहेर नको जायला म्हणून हे बोलायचं नाही ह्याच्याबद्दल असं एक हे आहे. दुसरं हे आहे की मुलांना जे ग्रूमिंग म्हणतो ना आपण की मुलांना घरातनं पुरेशी माया प्रेम अनेक कारणांमुळे मिळत नाही. म्हणजे मुलं जास्ती आहेत म्हणून पैसे नाही आहेत म्हणून आईवडिलांवर टेन्शन्स आहेत म्हणून जितकं मुलांबरोबर कम्युनिकेशन व्हायला पाहिजे जितकं त्यांना ॲश्युरन्स मिळायला पाहिजे तितकं तो मिळत नाही. आणि मग एखादा काका मामा कोणीतरी असं वडिलांचा मित्र नात्यातला माणूस असा खूप कॉन्फिडेंट असतो मुलांचा की इव्हन ते नापास किंवा अभ्यास किंवा इथपासनं ते की हां ह्याला सांगितलं तर हो हा जरा आईबाबांच्या रागापासून आपल्याला दूर ठेवेल किंवा अशा तऱ्हेचे जे कॉन्फिडेंट म्हणतो आपण मुलांचे तसे रोलमध्ये ते लोक असतात. आणि ते जेव्हा अचानक हळूहळू फिरायला नेणं जे खायला घालणं काहीतरी आईवडील नाही म्हणले तरी राहू दे ग असं म्हणून काहीतरी खेळणी आणून देणं यांचा अधिकार आईवडिलांवर चालतो अशा तऱ्हेची जी माणसं असतात ना तर ती हळूहळू हे करता करता की ठीक आहे मग त्यांना नाही आवडत ना आपण नको आईवडिलांना सांगायला सिनेमाला घेऊन जा काहीतरी असं की जे आईवडिलांना आवडणार नाही. आणि मग हेच जेव्हा सेक्शुअल होतं मग मुलांना कळत नाही की आता इतकी सिक्रेट्स आहेत की जी मी आईवडिलांबरोबर शेअर केली नाही तर आता हे कसं सांगू. आणि त्याच वेळेला ती व्यक्ती असते ती मुलाला जर का लक्षात आलं की हे मुलं आता बोलणार आहे तर ते म्हणतं की हे पहा तुझे आईवडील माझ्यावरच विश्वास ठेवतील तुझ्यावर कुठे लहान मुलावर. आपल्या समाजात खरंच लहान मुलावर नाही आपण विश्वास ठेवत. जर का इफ इट कम्स टू की आईचा भाऊ किंवा वडिलांचा भाऊ किंवा मित्र आणि माझं लहान मूल तर आपण कोणी विचार करा कोणाचं ऐकू आपण लहान मुलाचं नाही ऐकत. हे आपलं याचे की नाही काहीतरीच बोलतो असं नसेल हां. किंवा सांगितल्यानंतर सुद्धा असं म्हणणं की अरे काका आहे तुझा तो त्याला प्रेम आहे तुझ्यावरती असं तुला उगाचच वाटलं असेल असं नसेल. हे जेव्हा ठामपणाने येतं तर आधीच भांबवलेल्या मुलाला मग तो सांगूच शकत नाही असं होतं. आणि त्यामुळे मग ते ग्रूमिंग हे खूप कॉमन गोष्ट आहे की मग तू ते नंतर प्रश्न विचारले जातात ना तेव्हाच का नाही बोलला मग आत्ता का मग त्याचं तुझं काय म्हणजे वेगळं काहीतरी झालंय म्हणून तू आता असं म्हणतोयस का 2 वर्षापूर्वी झालेली गोष्ट. तर हे अशा प्रकारची इमोशनल टूल्स असतात मुलांच्या विरुद्ध वापरण्याची. हे एक ग्रूमिंग हा एक प्रकार आहे. दुसरा असा आहे की गिल्ट देणं मुलाला. म्हणजे आमच्याकडे ना एक 9वीतली मुलगी होती आणि तिचे सख्खे वडील रोज तिच्याबरोबर संबंध करायचे आणि सकाळी तिला सॉरी म्हणायचे आणि तिला म्हणायचे की काय करणार मला हा डिसीज आहे आणि हे मग असं करून करूनच हे कमी होईल. तर त्या मुलीला कळायचंच नाही की हा माणूस रडतोय सॉरी म्हणतोय आणि रात्री आपल्याबरोबर रेप करतोय तर मी हे माझ्या वडिलांना मदत केली पाहिजे. तर ते हिंसक सुद्धा राहिलं नाही काही दिवसांनी. म्हणजे शी वूड जस्ट अग्री की माझ्या बाबांसाठी मला हे केलं पाहिजे. आणि मग प्रश्न मात्र काय विचारले जातात की तू कसं काय 9वीत होती ना 15-16 वर्षाची की तू बोललीच कशी नाही कुणालाही तू आईला पण का नाही सांगितलं कशी सांगेल ती. तर हे जे गिल्ट देणं हे सगळे मॅनिप्युलेशन्सची टूल्स
मोठ्या माणसांकडे असतात, लहान मुलांकडे नसतात ती. आणि मुलं इमोशनली अवलंबून असतात स्वतःच्या जवळचे नातेवाईक, स्वतःचे टीचर्स, स्वतःचे जवळपासचे, इवन व्हॅन काका, त्यांची नाती वेगळी असतात आणि ती मॅनिप्युलेट झाली की मग नाही बोलत मुलं. मला हे इतकं महत्वाचं वाटतं की आपण कायम या गोष्टींकडे एक तो प्रसंग म्हणून पाहिलं जातं ना, की इट इज नॉट एन इन्सिडेंट. राईट. म्हणजे ते तयार होत वेगवेगळ्या पद्धतीनं रचत मुलाची मानसिकता लक्षात घेत घेत तिथपर्यंत आलेलं असतं. त्याच्यामुळे इट इज नॉट एन इन्सिडेंट. फार रेअर वेळा तो एक हो. असा हिंसक रेप असतो. बाकी मोस्ट ऑफ द टाइम प्रिपेअर केलेलं असतं मुलांना, हळूहळू हळूहळू, आणि त्याच्यात मुलांना एकंदर ट्रॅप केलं जातं की त्याच्या पुढे त्यांना माहिती असतं की हे अगदीच मुरणार नाहीत. आणि मुलांना कळतच नाही. जेव्हा आम्ही आमची सत्र घेतो शाळांमधनं, तेव्हा जेव्हा त्यांना सांगतो की हे असं होऊ शकतं मुलांबरोबर, हळूहळू तुम्हाला सांगितलं जातं त्याच्यात तुमची चूक नाही आहे, तुम्हाला काही गिल्टी किंवा अपराधीपणाची भावना तुम्ही बाळगू नका, ती त्यांची चूक आहे, तेव्हा कुठेतरी त्यांना वाटतं की अरे हे जे माझ्याबरोबर झालं हे चूक आहे, हे चुकीचं आहे, मी बोलवायला म्हणजे मी हे कोणाला तरी सांगितलं तर मला मदत मिळू शकेल. कारण ते तोपर्यंत सफर करत नसतात. जे काही होत असतं ॲकॅडमिकली त्यांना त्रास होत असतो, बाहेर जायची इच्छा होत नाही, बरेच त्याच्यातनं त्यांच्यावर जो परिणाम होत असतो तो डिप्रेशन, बाहेर जायची इतर मुलांची सोशली जे रोज खेळायला जायचं जावंसंच वाटत नाही, किंवा ॲकॅडमिकली चांगलं करत असतात, हसतं खेळतं मूल एकदम काही कशातच त्याला रस लागत नाही. तर हे सगळे जे काय म्हणू आपण इंडिकेशन्स दिसत असतात की हे काहीतरी होतं आहे मुलांशी. आणि मग मूल बोलत नाही, कारण परत जसं नंदिता म्हणाली की विश्वास ठेवतील का, आई वडील सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवतील का. तर समजा मुलाचा मामाच असला, मुलीचा मामाच असला, तर आईला सांगून ती आपल्या भावाच्या बद्दल असा विश्वास ठेवेल का, ही पण एक मुलांना भीती असते. ट्रस्ट, विश्वासाचा खूप मोठा भाग असतो की जे म्हणून आम्ही जेव्हा सत्र घेतो आणि हे कोणीतरी बोलतंय याचा अर्थ ही लोक ह्यांना कळेल मी काय सांगते ते. आणि मग आमच्याकडे डिस्क्लोजर्स शाळांमधनं बरेचदा येतात, मुलं येऊन सांगतात, मग ती आम्ही पुढे काय कारवाई करायची ती करतो. म्हणजे हे जजमेंटल होणार नाही, हे आपल्याला वाईट म्हणणार नाही. आणि जितक्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपले सोशल वर्कर्स ट्रेंड जे आहेत हे सेशन, हे वयाप्रमाणे टेलर मेड आहेत सेशन्स. म्हणजे 4 वर्षाच्या मुलापासून सेशन्स घेतले जातात. तर 4 वर्षाच्या मुलाला आपण काय सांगू, 1ली ते 4थीतल्या मुलांना आपण काय सांगू, थोडे वयात यायला लागलेल्या मुलांना काय सांगू, वयात आलेल्या मुलांना काय सांगू, हे जसं आपण काय बोलायचं आणि कुठपर्यंत सांगायचं हे आता अनुभवानी ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स जेव्हा मुस्कानमधनं आम्ही घ्यायचो तर त्याच्यातनं मग ते शिकवलं पण जातं की ह्या पद्धतीने या मुलांशी बोलायचं. इवन क्लासमध्ये फरक पडतो की जिथे आईवडील सुशिक्षित आहेत त्या मुलांशी आपण काय बोलणार आहोत, जिथे आईवडील स्वतःच कामगार आहेत त्यांनाच थकवा आणि हे सगळं आहे तिथे काय बोलणार आहोत. आणि अनेकदा या सेशनमधनं ओपनिंग्ज येतात केसेसची. म्हणजे मला अगदी आठवतं एका वस्तीत आम्ही गेलो होतो आणि तिथे असंच लहान होती मुलं, 7-8 वर्षाची 15-20 मुलं असतील. आणि मग उजळणीसाठी सारखं आम्ही, कारण मुलांचं काही अटेन्शन स्पॅन जास्त नसतो, एक 15 मिनटं बोललो नंतर मग कोण करतं असं, एक मुलगी उभी राहिली, पप्पा. त्यावेळेला पहिल्यांदा मी शॉक झाले होते की मग आम्ही तिला सेपरेटली घेऊन बोललो आणि तिचे वडील खरंच तिला टच करत होते. त्याच्यामुळे मग ती केस बाहेर आली. आणि मग त्याच्यावर असे जे असतात ना की टीचरनी असं केलं, किंवा ताई आम्ही जेवायला बसलो असलो ना की आमचे टीचर असे खांद्यावरनं हात घालून डब्यात हात घालतात. तर हे जे हे भयंकर ऑकवर्ड आहे ना फिलिंग, मागून मिठी मारल्यासारखं. तर हे जे वापरलं जातं ना मुलांबद्दल, पण जेव्हा आपण विषयाला तोंड फोडू तेव्हाच मुलं मग पटकन बोलतात, कारण त्यांना कळतं की ही ताई किंवा हा दादा काय दुसऱ्या कुणाला असं वाईट, असं कसं बोलतोस, हे चुकीचं, हे सगळं म्हणणार नाही. आणि मग मुलं बोलतात.
आपण जेव्हा सत्र करायची म्हणतो, आता शासनाकडनं पण डिरेक्टिव्ह आलेलं आहे की शाळांमधनं सत्र करा. तर ते जसं नंदिता म्हणाली, ती मॉड्यूल्स आहेत, ती सत्र जी आहे ती वयाप्रमाणे आहेत. जी पहिली अगदी लहान मुलं आहेत 4 ते 7 पर्यंत, त्यांना असं लोकांना वाटतं तुम्ही त्यांना काय शिकवणार, पण त्यांना पपेट्स शो करतो आम्ही. पपेटच्या थ्रू प्रायव्हेट पार्ट कुठले आहेत, या प्रायव्हेट पार्ट्स आयडेंटिफिकेशनच पहिल्यांदा नसतं की आपली खाजगी अवयव कुठले, आणि त्या अवयवांना हात कोणीही लावला तरी ते चुकीचं आहे. अनलेस ऑफकोर्स आई आणि आम्ही काही हे सांगतो की डॉक्टरांकडे जरी तुम्ही गेलात तरी कोणीतरी दुसरं व्यक्ती तुमच्याबरोबर पाहिजे. आणि हे पपेटच्या थ्रू एक 15 ते 20 मिनिटं फक्त, कारण तेवढाच त्यांचा अटेन्शन स्पॅन असतो. जसं नंदिता म्हणाली की कोण करतं आणि मुलगी पप्पा म्हणून, त्याचप्रमाणे जर जनरली विचारलं तर त्यांना असं वाटतं की माहितीतली व्यक्त करतच नाही. डाकू, चोर, राक्षस, टेररिस्ट, राक्षस हे त्यांना वाईट लोक त्यांनी समजलेली असतात. ही लोक आपल्याबरोबर वाईट करतात. आपल्या घरातली माहितीतली लोक असं करू शकतील हे डोक्यातच येत नाही. म्हणून मग त्यांना सांगायला लागतं, नाही तुम्हाला माहितीतल्या लोकांनी सुद्धा हे करू शकतात, पण हे तरी चुकीचं आहे. ह्या अवयांना हात लावला किंवा तुम्हाला नको असलेला असं घाण वाटतं, चांगलं नाही वाटत, कारण मुलांना एक्सप्रेस करू शकत नाही, त्यांना काय आहे ते सांगता येत नाही. तर जे आपल्याला आवडत नाही, ही घाण वाटते किंवा त्याच्यातला आणि फरक, चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श. चांगला स्पर्श म्हणजे जेव्हा आई मिठीत घेते, मित्र आणि तुम्ही खेळत असता, एकमेकांच्या बरोबर भेटता आणि खात धरून ग्राउंडवर फिरत असता, तेव्हा कसं वाटतं, छान वाटतं की नाही. मग ते म्हणजे छान, चांगलं, हवंसं आनंद होतो त्याने. पण ज्याने आपल्याला वाईट वाटतं, ते नंतर चिची वाटतं, घाण वाटतं, किंवा ज्याचा आपण विसरू शकत नाही, त्याचा त्रास होतो, असे जे त्या स्पर्शातला पण फरक त्यांना सांगायला लागतो. कारण अगेन मी जे म्हणते की कन्फ्युजन असतं, कारण कन्फ्यूज हा जो व्यक्ती अत्याचार करत असतो तो मुद्दामून कन्फ्युजन क्रिएट करतो. चांगलं काय आणि वाईट काय, कुठे ते चांगल्यातनं वाईट जातं ते त्यांना कळत नाही. त्यामुळे हा फरक त्यांना जाणवतो. जरी माहितीतले व्यक्ती असतात आणि आपल्याला चांगलं वाटलं नाही, त्याच्याबद्दल आपल्याला घाण वाटली, तर ते चुकीचंच आहे. सो हा स्पर्शाचातला फरक करून, आणि जसं तुम्ही वर जाता म्हणजे 8 ते 13, मग अजून जास्तच सांगायचं की तुम्हाला असं जर वाटत असेल तर काय करा, नाही म्हणायला कसं शिका, तिथून पळून जा, कोणाला तरी सांगा. त्याच्यातनं थोडंसं आम्ही पॉक्सोमधलं पण सांगतो की कायदा काय आहे, त्यांना समजेल असं. बरोबर. आणि मग 13 ते 16 सगळं वेगळंच आहे. म्हणजे त्यांना अजून इंटरपर्सनल रिलेशन्स त्याच्याबद्दल सांगायला लागतं. कित्येकदा आत्ता काय होतं आहे की जी मुलं 18च्या खाली आहेत किंवा 18 झालेली आहेत मुलगी, त्यांचं आणि आता 12-13 वर्षापासून गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड त्याच्या आधी पण असतो, कित्येकदा असतात. त्यामुळे ह्या मुलींच्या आईवडिलांच्या जेव्हा लक्षात येतं तेव्हा ते कंप्लेंट करतात, कारण त्यांची बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असते, कित्येकदा शारीरिक संबंध आलेला असतो आणि मुलगे ह्याच्यात सापडतात. संमती मुलीची पण असते, पण ती मुलगी जर मायनर असली, आणि मुलगा मायनर पण असू शकतो किंवा मोठा पण असू शकतो, तर त्याच्यावर तो मायनर असला तर तो निदान सुधारणगृह किंवा त्याला 3 महिने किंवा असं कंप्लेंट होऊ शकत आहे. पण जर मोठा असेल तर त्याच्यावर पॉक्सो कायदा लागतो आणि त्याची अटक होऊ शकते. हे मुलांना माहिती आहे. मुलगी सांगत असते की हे माझ्या संमतीने झालेलं आहे, पण हा पण एक जो भाग आहे या कायद्याचा, तो लक्षात घेऊन आपल्याला मुलांना आम्ही ते पण सांगतो, त्या वयातल्या मुलांना, की हे बघा तुम्ही बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड आहात, संबंध येतील, पण कंप्लेंट जर केली तर त्याचा तुमच्या मायनर आहात याचा अर्थ तुमच्यावर काही कारवाई केली जाणार नाही असं नाही, कारवाई केली जाते. सो हे त्यांना सांगायला लागतं आणि त्याच्याबद्दल पण त्यांना अवेअर करायला लागतं, सक्षम करायला लागतं. बापरे. आता आपण मुलं मुली दोघांबद्दल बोलत होतो, तर असं काही प्रमाण आहे का की मुलांवर होणारे अत्याचार आणि मुलींवर होणारे अत्याचार याचं काही प्रमाण, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही डेमोग्राफिक्स, म्हणजे शहरी भागात हे जास्त होतात अत्याचार, ग्रामीण भागात कमी होतात किंवा तिकडे जास्त होतात, असं काही ऑब्झर्वेशन्स आपल्याला म्हणता येतील का? असे सांगता येणार नाही, कारण असा डिफरन्शियल सर्व्हे नाही आहे झालेला, परंतु 50-50% आहे. म्हणजे मुलग्यांवर सुद्धा तितक्याच प्रमाणात लैंगिक अत्याचार होतात जितक्या प्रमाणात मुलींवरती होतात. फक्त
मुलींवरती लैंगिक अत्याचार होऊ शकतात ह्याच्याबद्दल समाजाला मान्य आहे. मुलग्यांवर कसा अत्याचार होईल हा जो काय म्हणायचं, हा जो डोक्यातला त्यांचा विचार आहे. कारण अत्याचार म्हटलं की रेप, मग मुलग्यावर रेप होऊ शकत नाही म्हणजे अत्याचार होणार नाही. हे जो माइंडसेट आहे ना, ह्याच्यामुळे उलट मुलग्यांवरचे अत्याचार पुढंच येत नाहीत. परत जेव्हा मुलग्यावरती अत्याचार होतात तेव्हा त्याच्या मनात स्वतःला त्याला वाटायला लागतं की मी मुलगा आहे की नाही मग ना. म्हणजे माझ्या मुलगेपणाला, माझ्या मर्दांनी जरी आपण किती म्हटलं ना अगदी, तरी 8-9 वर्षाच्या मुलाला सुद्धा मुलगा असणं मध्ये काय प्राईड आहे हे माहिती असतं. आणि त्यामुळे त्याच्यावरती जर अत्याचार होत असतील तर मग त्याला सांगायला नाही मागत तो कोणालाही, गप्प बसेल. जरी जखमा झाल्या तरी सुद्धा शक्यतो सांगणार नाही, काहीतरीच सांगेल, मी सायकलवरनं पडलो, घरात सुद्धा. त्यामुळे मुलग्यांनी मेन्शन करणं की माझ्याबद्दल काहीतरी असं झालेलं आहे, हे फार म्हणजे खूप कमी प्रकार आहे. ह्याच्यामध्ये दुसरं असं पण आहे की मोठी मुलं छोट्या मुलांना सांगतात की तू त्याच्याहून छोट्या मुलाला असं काहीतरी कर. म्हणजे हे जे बिलॉंगिंगनेस आहे की नाही, जो मुलींपेक्षा मुलग्यांमध्ये आहे की मला दादाबरोबर कट्ट्यावर बसायचं आहे, किंवा मग तो काहीतरी सांगतो की तो काहीतरी पोर्नोग्राफिक फिल्म दाखवतो आणि म्हणतो की असं करायचं, हे भारी असतं. मोठं झालं ना की दादा लोक असं करतात. मग त्याला वाटतं की हां, आणि ऑफकोर्स वाढत्या वयामध्ये त्याचं अट्रॅक्शन वाटणं फार साहजिक आहे. हॉर्मोनल पण हे आहे आणि काहीतरी विचित्र जे खाजगी आहे, दुसऱ्या कुणाला दाखवायचं नाही आहे आणि आपल्याला तर ते बघावंसं वाटतंय. अशा ह्याच्यामधनं मग ते बघून मग आपण तसं करूया. आणि मग जेव्हा त्या मधल्या वयाच्या मुलांबरोबर मोठी माणसं किंवा मुलं जेव्हा ते करतात तेव्हा ते मिररिंग करतात. म्हणजे ते मग लहान मुलांबरोबर करतात. आणि मग असं कसं 10 वर्षाच्या मुलांनी 5 वर्षाच्या मुलावर अत्याचार केला, ही मोठी बातमी होते. आणि त्याच्या लक्षात येत नाही की 10 वर्षाच्या मुलाला हे कळलं कसं असं करायचं आहे हे. म्हणजे तेही मूल पीडित असतं. तर ती जी सायकल राहते ना चालू, आपण म्हणजे कलियुग आलंय, 10 वर्षाची मुलं पण अशी विचारा त्याला कसं कळलं. तर हे होत आहे. आणि मग मुलग्यांबद्दलचं काहीच खूप जास्त त्याला प्रसिद्धी मिळणं हे अजून समाजात ॲक्सेप्ट नाही करत आहे समाज. त्यांना वाटतं रेअरली असेल, जास्त मुलींवर असेल. नाही, मुलग्यांवरती पण तितक्याच प्रमाणात अत्याचार होते. बापरे. हो ना, म्हणजे जितकं विचार करू तितकं, म्हणजे खरं तर इतकं कॉमन आहे. म्हणजे मला मगाशी मी आता हे कॉन्व्हर्सेशन चालू असताना हाच विचार करत होतो की जर 70 ते 80% वेळा हे जर ओळखीच्यांपैकी कुणाकडनं होणार असेल आणि त्यातले 20 ते 30% जास्तीत जास्त करून जर आपण अपघातासारखे रेप किंवा या पद्धतीचे असॉल्ट असतील तर हे खरं तर 70-80% कम्प्लिटली वाचवता येणं शक्य आहे. म्हणजे ते हातातल्या गोष्टी आहेत ना कदाचित. म्हणजे हे किमान 70 ते 80% हातातल्या गोष्टी वाचवता येणार, कारण हे अपघात नाही आहेत. हे हळूहळू त्या प्रोग्रेशनने तिथपर्यंत पोहोचतं. तर ते बापरे, हे अंगावर येणाऱ्या गोष्टी. आता आपण हे पण बोललो ना की काय काय पद्धतीनं त्यांच्यावरती अत्याचार होतात. मला एकतर कुठल्या गोष्टींना अत्याचार म्हणायचे आणि कुठल्या गोष्टींना नाही याच्याबद्दल आपण, म्हणजे अगदी सुरुवातीला त्याबद्दल थोडं बोललो की या गोष्टीला, आणि एकतर त्यात कायद्यातही काय आहे तरतुदी, म्हणजे या गोष्टीची तक्रार करणं शक्य आहे, या गोष्टीची तक्रार करणं शक्य नाही, अशा काही गोष्टी. कारण असं आपला बऱ्याच असं वाटतं की अच्छा हे एवढंच ना, मग ह्याची कुठे जाऊन तक्रार करायची. हे जे आहे तर ते काय गोष्टीपर्यंत आपण तक्रार करू शकतो आणि हे जर समजून घेतलं तर बरं वाटेल. बरं, आता ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. हां, पहिलं तर तू म्हणालास तसं की अत्याचार म्हणजे काहीतरी भयंकर म्हणजे काय आहे. तर कोणत्याही प्रकारचा लैंगिक गोष्ट, स्पर्श असो किंवा न स्पर्श करता, शुभराजे सुरुवातीलाच म्हटली की व्हिडिओ दाखवून आणि हे करून वगैरे ह्या गोष्टी आहेत, ह्या जर का ह्याच्या मागे जर का लैंगिक इंटेंट असेल, लैंगिक हेतू असेल, तर अशा सगळ्या गोष्टी रिपोर्ट करायला हव्या आहेत. एकतर एवढंच नाही, संशय आला तरी रिपोर्ट करायला हवे आहेत. रिपोर्ट म्हणजे कुठे? पोलीस स्टेशनला. आता जेव्हा कायदा जो आला की नाही, तर तो कायदा आला, पॉक्सो नाव आहे, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ॲक्ट 2012. अशा नावाचा हा की मुलांची लैंगिक अत्याचारापासून
त्या मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी हा कायदा आला आणि जोर होता प्रिव्हेन्शनवरती, की हा होऊ नये म्हणून आपण काय करायचं आहे. 14 नोव्हेंबरला हा लागू झाला 2012ला बालदिनी, आणि मग तो चालू झाला. आता हा जो कायदा आहे ना, ह्याच्यामध्ये एकच असा कायदा नाहीये की म्हणजे एकच गोष्ट नाहीये की अरे बापरे लैंगिक अत्याचार आता असं, तर त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन केलं. अच्छा. क्लासिफिकेशनमध्ये कसं केलं की सेक्शन्स जे असतात की नाही, की 1, 2, 3, 4 वगैरे असे, तर त्याच्यामध्ये ना 5 प्रकारचे अत्याचार हे केले आधी. कुठले? पहिला हा आंतरप्रवेशी पेनिट्रेटिव्ह, हां, मग पहिला त्याच्यासाठीच्या शिक्षा. मग हा पेनिट्रेटिव्ह अत्याचार जो आहे तो साधा आहे का गंभीर स्वरूपाचा आहे? मग तो गंभीर स्वरूपाचा असेल तर मग आणखीन जास्त हे. तसंच मग त्याला म्हणतो आपण पेनिट्रेटिव्ह. त्याच्यानंतर लैंगिक हल्ला, म्हणजे बलात्कार नाही झाला पण लैंगिक हल्ला झालेला आहे. मग तो पण जर का एकदाच घडला असेल तर काय, आणि गंभीर पद्धतीने घडला असेल तर काय, ह्याच्यासाठी वेगवेगळ्या शिक्षा. मग स्पर्श न करता की नाही, त्याच्यानंतर मॉलेस्टेशन, नुसतंच विनयभंग, तो शब्द मला आवडत नाही पण म्हणजे मॉलेस्टेशन केलेलं आहे, मग काय शिक्षा असेल तर ती. त्याच्यानंतर स्पर्श न करता कुठले कुठले अत्याचार होऊ शकतात, तर मग त्याच्यावरती की चित्र दाखवणं, फिल्म्स दाखवणं, क्लिप्स पाठवणं, मुलांना कपडे काढताना बघणं, आंघोळ करताना बघणं, स्वतःचे अवयव दाखवणं, किंवा फोर्स करणं की तू तुझे न्यूड फोटोज मला पाठव, मग ते व्हायरल करणं. म्हणजे त्याला हल्ली जशी टेक्नॉलॉजी वाढली तसं सायबर. हां, तर असं सगळं ह्या प्रत्येक गोष्टीवरती क्लासिफिकेशन करून वेगळं 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 असं कायद्यामध्ये लिहिलं आहे. म्हणजे कन्फ्युजन होत नाही की या गुन्ह्याला किती शिक्षा आहे आणि त्या गुन्ह्याला किती शिक्षा आहे. सायबरसाठी आता आणखीन जास्त काम करावं लागणार आहे, कारण ते इझी आणि सगळ्यांच्या हातामध्ये आलेलं आहे. त्याच्यानंतर पोर्नोग्राफिक पर्पजेससाठी मुलांचा वापर करणं. हां, म्हणजे काही लोक असे असतात ज्यांना मुलांबद्दल लैंगिक आकर्षण वाटतं आणि मग त्यांचं डार्कनेटमध्ये खूप मोठं मार्केट आहे, आणि त्याच्यामुळे पोर्नोग्राफिक फिल्म करताना त्या लहान मुलांना घेऊन ते जे हे आहे ते करणं, फिल्म्स करणं आणि ते विकणं, ते पब्लिश करणं. आणि हे आपल्याकडेही होतं भारतात. अरे सगळीकडे होतं जगात हे सगळीकडे. जशी मागणी तसा पुरवठा. फक्त हे जास्ती करून डार्कनेटमध्ये आहे, खूप पटकन लोकांच्या नजरेस येईल न येईल माहिती नाही, पण हे आहे, ह्यालाही खूप मोठ्या शिक्षा आहेत, छोट्या शिक्षा नाही आहेत. लहान मुलांचा वापर असलेल्या पोर्नोग्राफिक साहित्याचा साठा करणं. तुझ्या फोनमध्ये जर का पोर्नोग्राफिक फिल्म असेल ज्याच्यामध्ये लहान मुलं आहे तर तुला शिक्षा होऊ शकते, कोणालाही. त्याच्यामध्ये पुरुष स्त्री असं सगळं नाही. अशा प्रकारचे वेगळे एक त्याच्यामध्ये 19 नंबरचं कलम असं आहे की कोणालाही माहीत झालं किंवा संशय आला की ह्या मुलाबद्दल असं घडतंय तर त्यांनी पोलीस स्टेशनला इंटिमेट करणं, म्हणजे जाऊन तक्रारच दाखल करणं असं नाही, माहिती देणं, फोन करणं, ईमेल करणं, रजिस्टर पत्र पाठवणं, काही ना काही पद्धतीने सुरक्षित ज्यांना ठेवणारी जी एजन्सी आहे त्यांच्यापर्यंत ती कल्पना देणं. पुढे जर का तक्रारीनंतर जर का असं लक्षात आलं की ह्यांना माहीत होतं पण ह्यांनी सांगितलेलं नाही घरातल्यांसकट, तर 6 महिने ते 1 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा आहे की तुम्हाला माहीत असून, कारण लहान मुलांची सुरक्षा करणारा समाज आहे. आपण म्हणतो की लेट्स टेक अ विलेज टू ग्रो, एका मुलाला हे, तर तो नुसतं आई वडील नाही, प्रत्येक व्यक्तीची ती जबाबदारी आहे पोलिसांना सांगणं. हां, आता ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी राहिलेली आहे की मी जे म्हटलं की एकदा झालेली अत्याचार आणि गंभीर स्वरूपाचा अत्याचार. तर गंभीर स्वरूपाचा अत्याचार म्हणजे काय आहे, तर गंभीर स्वरूपामध्ये असे 21 क्रायटेरिया आहेत. अच्छा. हां, की ज्याला आपण गंभीर म्हणतो. गंभीर म्हणजे काय, तर ज्या लोकांनी खरं म्हणजे बालकांना प्रोटेक्शन केलं पाहिजे हे आपण गृहीत धरतो. घरातली लोक, नातेवाईक यांनी जर का अत्याचार केला असेल तर तो गंभीर स्वरूपाचा आहे. शाळेत जिथे जिथे आपण मुलांना सुरक्षित समजतो,
पोलिसांकडे, मिलिटरीची लोक जी आपल्या समाजाच्या सुरक्षिततेसाठी आहेत त्यांनीच जर का हॉस्टेलचे रजिस्ट्रार असतील, टीचर, स्पोर्ट्स टीचर असतील, हे जे सगळे आहेत की ज्यांनी मुलांची काळजी घ्यायला पाहिजे, त्यांनी जर का हा अत्याचार म्हणजे अत्याचार कुणी केला ह्याच्यावरती गंभीरपणा. त्याच्यानंतर अत्याचार हा एकदाच झाला आहे का अनेकदा झाला आहे, अनेक वेळा झाला असेल तर गंभीर आहे. एकाने केलाय का अनेकांनी केलाय, अनेकांनी केला असेल तर गंभीर आहे. त्याच्यामध्ये अशी कुठला रोग म्हणजे HIV एड्स सारखं इन्फेक्शन त्या मुला मुलींना झालंय का या अत्याचारामुळे, मग तो गंभीर स्वरूपाचा आहे. मुलगी प्रेग्नंट राहिली आहे का, मग तो गंभीर स्वरूपाचा आहे. अशा अनेक प्रकारच्या, किंवा तिचा व्हिडिओ काढून तो व्हायरल केला आहे का, मग तो गंभीर प्रकारचा आहे. तर साधा गुन्ह्याला जर का आता आपण म्हटलं की 3 वर्षापासनं ते फाशीपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये शिक्षा आहेत. गंभीर गुन्ह्यांसाठी मोठ्या शिक्षा आहेत. आणि म्हणजे नुसतं आपण नुसतं म्हणतो पण नुसता धक्का लागला, लावला, इंटेन्शनल टचिंग, तर मग 3 वर्षाची, म्हणजे पॉक्सोमध्ये ना 3 वर्षापेक्षा कमी शिक्षाच नाही आहे दिलेली त्यांनी. कमीत कमी 3 वर्ष आहे. आणि जिथे जिथे गंभीर अत्याचार केलेला आहे, जिथे जिथे 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा लागते, त्या सगळे जे गुन्हे आहेत ते नॉन बेलेबल, तिथे जामीन मिळायची शक्यता नाही. म्हणजे कितीही वेळ मग लागू दे ते चार्जशीट दाखल व्हायला किंवा त्याचा सगळा तपास व्हायला, त्या व्यक्तीला हे होत नाही, काय त्याला जामीन मिळत नाही. आणखीन फार महत्त्वाच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, मी बरोबर मी बोलू ना हे सगळं. तर महत्त्वाच्या आहेत की पहिलं म्हणजे हा जेंडर न्यूट्रल आहे कायदा, म्हणजे मुलग्यावर होत नाही आणि मुलीवर नाही. हा अत्याचार मुलगा किंवा मुलगी किंवा आणखीन जी कुठली जेंडर आयडेंटिटी असेल अशा कोणाही व्यक्तीवरती होऊ शकतो, हे कायद्याने मान्य केलेलं आहे. दुसरं म्हणजे अत्याचार करणारी व्यक्ती ही कोणीही असू शकते, मुलगा मुलगी, बाई पुरुष, आणखीन वेगळी आयडेंटिटी असणारी लोक, हे सुद्धा कायद्याने मान्य केलेलं आहे. ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. कारण की दुसरी गोष्ट त्याच्यामधली आणखीन महत्त्वाची आहे की आपलं जे नॉर्मल गुन्हे असतात ना सगळे, त्याच्यामध्ये पीडितेलाच प्रूव्ह करावं लागतं की माझ्यावर बलात्कार झाला आणि असं झालं, तेव्हा असं होतं, ते होतं. ह्या कायद्यामध्ये संपूर्ण ओनस हा आरोपीवरती आहे की मी हे केलं नाही. कारण की हा कायदा लहान मुलांसाठी आहे. तर 18 वर्षात मोठ्या माणसांनी गुन्हे करायचे आणि लहान मुलांनीच प्रूव्ह करायचं की ह्याने माझ्यावरती हा गुन्हा केलाय, तर हे बरोबर नाही. म्हणून ओनस कुणावरती आहे, प्रूव्ह करायचा मी हे केलं नाही त्याच्यावर. म्हणजे मूल जे पहिल्यांदा स्टेटमेंटमध्ये जबाबामध्ये सांगेल हे खरं आहे असं गृहीत धरून कायदा चालतो. मग नंतर जरी ते चुकीचं निघालं किंवा मुलाला काल्पनिक वाटलं किंवा त्याचा गैरसमज झाला, असं जर नंतर संपूर्ण कायद्याच्या प्रोसेसमध्ये जरी वाटलं ना, तरी सुद्धा मुलाला त्याच्या विरुद्ध काही होत नाही. ह्याचं कारण की लहान आहे, वाटू शकतं. म्हणजे आणि असं आहे की एक वेळ गैरसमजाने खोटा गुन्हा दाखल झाला तरी चालेल, पण खरा गुन्हा दाखल व्हायचा राहू नये, ह्या माइंडसेटमधनं हा संपूर्ण कायदा मांडला गेलेला आहे. आणि त्यामुळे मुलाला प्रोटेक्ट करणं, मुलावर विश्वास ठेवणं, मुला चाइल्ड फ्रेंडली आहे. म्हणजे काय की पोलीस स्टेशनला शक्यतो मुलाला नेऊ नका. तुम्ही जेव्हा मुलाचा जबाब घालणार तेव्हा तुम्ही युनिफॉर्म घालू नका. पोलिसांना डायरेक्टिव्ह आहेत की हे करून करायचं नाही आहे. तुम्ही कुठेही, म्हणजे मला आठवतंय आम्ही जेव्हा पोलिसांना मदत करायचो ना, अक्षरशः बागेत बसून पण जबाब घेतलेला आहे किंवा हॉटेलात बसून पण घेतलेला आहे की जिथे युनिफॉर्म मध्ये नाही यायचं म्हटल्यावर पोलीस खरंच कपडे त्यांनी जर युनिफॉर्म मध्ये आलेली असल्या तरी सुद्धा ते चेंज करून येतात. किंवा स्पेशल कोर्ट आहे आता कायद्यामध्ये, स्पेशल कोर्टच ह्या केसेस या सगळ्या स्पेशल कोर्टला जातात. म्हणजे त्याचेच पण स्पेसिफिकेशन्स दिली आहे की आरोपी आणि मुलामध्ये एक पडदा पाहिजे, कारण मूल बोलू शकणार नाही, त्यांनी समोरासमोर यायचं नाही. स्पेशल मॅजिस्ट्रेट्स जजेस ठेवलेले गेलेले आहेत, चाइल्ड फ्रेंडली ह्याच्यामध्ये. ते स्पेशल कोर्ट आत्ता पुण्यात जस्ट होतंय, त्यांनी सगळ्या जिल्ह्यांमध्ये सांगितलेलं आहे, पण देशभरात पण
तिथे काही ठिकाणीच स्पेशल कोर्ट ॲक्च्युली प्रिव्हेलंट आहे. सध्या परिस्थिती अशी आहे की एक कोर्ट आहे, म्हणजे संबंध हायकोर्टमध्ये किंवा इव्हन डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये एक कोर्ट आहे. त्या कोर्टामध्ये त्या ती पॉक्सोची जनरली केस चालते. पण तिथे आता बाहेर बसायला लागतं. आम्ही जेव्हा केसेस घेऊन जातो तेव्हा बाहेर बसायला लागतं बराच वेळ, कारण गर्दी असते आणि तिथून बाकी गुन्हेगार जात असतात. त्यांना बघून मुलं घाबरू शकतात. ती स्क्रीन असतो पण दिसतच नाही असं बरेचदा होत नाही. त्यामुळे स्पेशल कोर्ट, जे आत्ताची परिस्थिती अशी, पण स्पेशल कोर्ट हे कायद्याने सांगितलेलं आहे की स्पेशल कोर्टमध्येच ह्या केसेस चालायला पाहिजेत. म्हणजे मुलांनी घाबरू नये. आणि त्यांना जे जजेस आहेत किंवा असं जे आपण नेहमी पाहतो की त्याने कठेरेतमध्ये उभं राहायचं, तसं नाही. मुलांशी वेगळ्या पद्धतीने संवेदनशील बोलून मग ते अशा पद्धतीने ते कोर्ट चाललं पाहिजे. मला आता या सगळ्यात म्हणजे जेव्हा शुभदा म्हणाली ना की आत्ता स्पेशल कोर्ट तयार होत आहे, तर कायद्यामध्ये केव्हाच लिहिलं की चाइल्ड फ्रेंडली सगळं पाहिजे, परंतु ना इमारत नव्हती वेगळी. म्हणजे मोठ्या इमारतीत आपल्याकडे जे आपलं सेशन कोर्ट आहे तिथे प्रत्येक मजल्यावर अनेक कोर्ट आहेत. हां, तर त्यातलंच एक दिलेलं होतं की जिथे पॉक्सोच्या सगळ्या केसेस होतील, परंतु तिथे मुलांना भीती वाटून यासाठी काहीच नव्हतं. एकाच दाराने आरोपी पण आत जायचा, विक्टीम पण आत जायची. म्हणजे ती भीती वाटणं जे आहे, जरी नंतर त्याला पडद्यामागे बसवलं तरी मुलाला माहिती आहे ना की ते आहे तिथे. तर आता एवढ्यात मला वाटतं 4-5 महिने झाले असतील भूमिपूजन झालंय नवीन कोर्टाचं शिवाजीनगरच्या एरियामध्ये, की जे फक्त मुलांसाठी असेल. एवढंच नव्हे तर तिथे काउन्सिलर असतील, तिथे त्यांना थोडंसं फ्रेंडली रूम असेल, वाट पाहायला जी लागते त्याच्यासाठी ती कुठे थांबायचंय मुलांनी, अशा दृष्टीने जरा की त्यांना नाही दिसू की काढण्या घातलेलेच गुन्हेगार समोरनं जात आहेत आणि अरे बापरे. मुलांना पहिल्यांदा काय वाटतं माहितीये, मला पण असंच उभं करतील. म्हणजे भीती प्रत्येक वेळी मुलांना माझंच चुकलं असेल, मलाच हे करतील, ही जी वाटते ना, तर हे सगळं काढण्यासाठी की जिथून मुलांना कम्फर्टेबल वाटावं. असं आता ते बांधून कधी होईल, पण इनिशिएटिव्ह झालेला आहे आणि असं सगळीकडे व्हावा. आणि कायद्यात तरी दिलेलं आहे. म्हणून आपण म्हणतो ना की पॉक्सो हा खूप चांगला कायदा आहे मुलांच्या दृष्टिकोनात. आता सिस्टीम मध्ये किती तो फॉलो होतो. मी आता एक्झॅक्टली त्याच प्रश्नाकडे येत होतो की कारण आता कोलकाताच्या पण केस नंतर मग आता सगळीकडे ज्या ज्या बातम्या निघायला लागल्यात की पब्लिक प्रॉसिक्युशन झालं पाहिजे आणि मग सुळावरच लटकवा त्यांना, पब्लिकली फाशी द्या पर्यंत. जर आपल्याकडे कायदे इतके सक्षम आहेत, म्हणजे इतक्या बारीक बारीक गोष्टींचा इतके छान डिरेक्टिव्ह देऊन जर त्यांचा विचार केलेला आहे. दुसरा मुद्दा असा हेही बघतो आपण की इतकं प्रमाण वाढतं आहे, म्हणजे एवढ्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे मुलांवरती होतात, तेवढ्या प्रमाणात शिक्षा होते का? म्हणजे आता तुम्ही मेन्शन केलं की 3 वर्षापासून ते फाशीपर्यंत शिक्षाचं प्रयोजन आहे, पण फाशीची शिक्षा आतापर्यंत किती जणांना झालेली आहे? म्हणजे त्या पद्धतीच्या शिक्षा होतात का? आणि एकूणच शिक्षा होतात का यातनं? म्हणजे दाखल आता हळूहळू थोड्या जास्त प्रमाणात व्हायला लागला ते दिसतं आहे, पण परत ती भीती तीच वाटते की यातनं जर काही फलितच होणार नसेल तर ते कुठपर्यंत जाणार आहे? म्हणजे हे दिलेलं आहे की हे होऊ शकतं, पण तितकं होतं का? तर पहिल्यांदा माझं म्हणणं आहे की पहिली गोष्ट म्हणजे ते ॲक्च्युली पॉक्सो कायद्याप्रमाणे 1 वर्षात केस आटपायला पाहिजे. ते होत नाही. 3-4 वर्ष तरी, आमचा जो एक्सपिरियन्स आमच्या केसेस ज्या झाल्या 3-4 वर्ष तरी आत्ता लागतात. आधी तर काय म्हणजे मूल लहान असेल, 7-8 वर्षाची मुलगी असेल, तिचं लग्न होतं ती केस चालू राहायची. आणि मग कोण ते म्हणजे तिचे जर लग्न होणार असेल, तिचं तिथून तर ती परत येऊन देईल का, बोलेल का कोर्टामध्ये? तर ते एक पहिलं म्हणजे निदान 3-4 वर्षापर्यंत आलंय असं म्हणू शकतो, पण 1 वर्षात अजूनही होत नाही. दुसरी गोष्ट, मुलांना एक हे कोर्ट आहे, ते वेळ काळ जो असतो तो पाळला नाही गेला तर मुलं विसरतात. मुलांना त्यांच्यावर झालाय अत्याचार आणि 3-4 वर्ष जर त्याच्यात लागली आहेत तर ते होत नाही. पोलिसांकडे आमच्याकडनं जर मी संस्थेचं म्हणेन तर आम्हाला खूप कॉपरेशन मिळतं. आता म्हणजे पोलिसांकडे केस आली की लहान मूल बोलत नाहीये तर ते आम्हाला बोलावून घेतात. आम्ही तिथे जातो, आमचे काउन्सिलर जातात, त्यांना काउन्सिलिंग करतात. आणि मग किंवा एखादी मुलगी असेल जी वेगळ्या प्रांतातनं आलेली असेल,
जी भाषा नाही, मग आम्हाला ते कळवतात, आम्ही ट्रान्सलेटर घेऊन जातो. किंवा एखादं मूकबधीर मुलं असेल तर त्यांना सांगता येत नाही आहे, ते साईन लँग्वेजवाले कोणी आहेत का, तर त्याप्रमाणे आम्ही घेऊन जातो. ह्या सगळ्या तरतुदी कायद्यात आहेत. आणि आता आमच्यासारखी संस्था आहे, आम्ही ते सगळं करतो. पुण्यात पोलिसांना माहिती आहे, ते आम्हाला फोन करतात. इतर ठिकाणी काय चालू आहे आम्हाला माहिती नाही. पण काही काही गोष्टी ज्या, आणि पोलीस ट्रेनिंग्स ही अतिशय महत्त्वाची आहेत. आम्ही जी पोलीस ट्रेनिंग जवळजवळ 301 केलेली आहे तेवढ्या वर्षांमध्ये, आणि दरवर्षी आम्ही पोलीस जे नवीन बदलून येतात त्यांच्याशी परत पोलीस ट्रेनिंग्स घेतो. आणि त्याच्यामध्ये आम्ही जो दुसरा अँगल पण आहे, पोलिसांना काय ते एक कलम असतं आणि तो एक गुन्हा कुठल्या कलमामध्ये तो बसतो, तर त्याच्यामध्ये त्यांना मुलांकडनं अजून जर विचारलं तर त्याच्यात किडनॅपिंग पण लावता येतं आहे. त्याच्यात काय काय झालेलं आहे, मुलं काय बोलत आहेत, मुलांना बोलतं करणं, हा सगळा भाग असतो. कायद्यामध्ये सपोर्ट पर्सन म्हणून एक प्रकार आहे, तो ॲक्च्युली नंदिता जास्त चांगला सांगतो. आता हे जे सगळं आपण म्हणतोय ना की हे इतकं गंभीर होतं आहे, आणि तर ह्याच्यात ना 3 मुद्दे मला मांडायचे. पहिलं म्हणजे समाजाला ना सनसनीखेज काही झालं, फाशी, की त्यांना बरं वाटतं की शासन झालेलं आहे दुष्टाला, हे जे आपल्या, परंतु जर तू फाशी दिलीस, ज्याच्यावर अत्याचार झालाय त्याला फरक पडला का काही खरंच? त्याची जी मनाची शरीराची मोडतोड झाली आहे तिथे लक्ष कोण देईल, है ना? म्हणजे काहीतरी करून त्याला मारूनच टाका, इथपर्यंत जाण्या इतकंच महत्त्वाचं आहे की त्याला थेरपी मिळते का? मग त्याच्यासाठी त्याला काही समजा नाही आहे आईवडिलांची ऐपत, मग फ्रीमध्ये सर्व्हिसेस सरकार अवेलेबल करून देतं आहे का मग? आणि ते असं नाही ना की आता गुन्हा केला दाखल आणि हे कदाचित खूपदा सहन करून मग मूल बोललेलं असतं, मग जितकी वर्ष गेली तितकी वर्ष पुढे त्याला थेरपी लागेल. मग त्या लेवलचा सपोर्ट आहे का? गव्हर्नमेंटच्या अनेक चांगल्या योजना आहेत की ज्या मुलांना मदतीसाठी, त्या राबवणाऱ्या यंत्रणेमध्ये पुरेशी लोक आहेत का काम करायला? हे जे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे करताना खूप इंटेन्शन छान आहे, परंतु हे जे सगळं, हे जे पहिला जो आपण पार्ट म्हणाला की ह्याच्यामध्ये काय आणि कसं आहे, तर ते खूप जास्ती महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे प्रत्येक मुलाला सपोर्ट पर्सन द्यायला पाहिजे. हा कोण देऊ शकतं? हा एक तर पोलीस देऊ शकतात, किंवा मग आम्ही जे बालकल्याण समिती आहे की प्रत्येक जी केस लहान मुलाबद्दलची जी केस रेफर होते ती पोलिसांनी आमच्यासमोर आणणं हे कंपल्सरी आहे त्यांना. म्हणजे जरी अगदी साधं मॉलेस्टेशन झालेलं असेल, तर मी साधं म्हणते कारण आम्ही फार डिसेन्सिटाईज झालो आहे सतत भयंकर रेपच्या केसेस, आणि हे त्यामुळे मी साधं असं म्हणते की आई वडील सक्षम आहेत आणि स्ट्रेंजर आहे, आणि तरीसुद्धा आमच्यासमोर आणून त्या मुलाशी बोलणं, त्या पालकांना धीर देणं, त्यांना म्हणणं की आम्ही तुम्हाला मदत म्हणून एक सोशल वर्कर देतो, त्याला चार्जेस नसतात. सपोर्ट पर्सन मुस्कानकडनं तर खूप मदत होते, आणि आणखीनही 1-2-3 आता नव्या यायला लागले आहेत, कारण एक मुस्कान नाही पुरणार आहे किती झाले तरी. तर मग गावांमध्ये काम करायला अजून एक येते नवीन काम करते, कैलास सत्यार्थी आले आहेत किंवा निर्माण आली आहे आता संस्था की जे हळूहळू त्यांनी आता काम करायला सुरुवात केली आहे. तर सपोर्ट पर्सन ऑफर करणं, ह्याचा अर्थ असा आहे की पहिलं तर ती जी व्यक्ती आहे ती प्रशिक्षित असते, सोशल वर्कर असते, प्रशिक्षित असते, आणि आता हा गुन्हा दाखल झाला आहे तर ह्याचा पुढचा प्रवास काय आहे, आता काय होईल, पोलीस स्टेशनला काय होईल, कोर्टात काय होईल, मुलाचं काय होणार आहे, तुम्हाला काय करायचं आहे, किती वेळ लागेल, कुठल्या योजना आहेत, त्या मुलाला मिळाव्यात म्हणून काय काय मदत करावी लागेल, पोलिसांशी काय बोलावं लागेल, विधी सेवा प्राधिकरण म्हणून जे आहे जिथनं मुलांना मनोधैर्यासारखी, रेप विक्टिम असेल तर मनोधैर्य नावाची योजना आहे की मनाचा धीर धरण्यासाठी तुला एक शिक्षण बंद पडू नये, हेल्थमध्ये काही ऑपरेशन्सची गरज असली या दृष्टीने आहे ती त्याला मिळते की नाही, हे पालक इतके घाबरलेले आणि हे असतात त्यांना हे शक्य नाही. तर हे जे सुशिक्षित उत्साही कार्यकर्ते आहेत ह्यांना सपोर्ट पर्सन म्हणून ऑर्डर आम्ही देतो बालकल्याण समिती की तू ही सगळी मदत त्यांना कर. अनलेस पालक आम्हाला लिहून देत नाहीत की आम्हाला गरज नाही आणि आम्हाला सपोर्ट पर्सन नको आहे, तोपर्यंत आमच्या समोर येणाऱ्या प्रत्येक
केसमध्ये, प्रत्येक गुन्ह्यामध्ये सपोर्ट पर्सन ऑफर करणं हे आमचं काम आहे. हां, किंवा कधी कधी असं होतं की पोलिसांकडे पुरेसं पोलीस काय त्यांच्याकडनं काही गुन्हा दाखल नीट होत नाही आहे, किंवा झालेल्या गुन्ह्याची कॉपी पालकांना मिळत नाही आहे, किंवा गुन्हा दाखल करायलाच कदाचित काही वेळेला गुंडांकडनं, राजकीय जे काही लोकल, हे म्हणत नाही मी, पॉवरफुल लोकांकडनं काहीतरी प्रेशर येतं आहे. त्यावेळी मग पालक आमच्याकडे सरळ सरळ येऊ शकतात आणि आम्ही रायटिंगमध्ये पोलिसांना निर्देश देतो की हा गुन्हा दाखल करून घ्या. आणि मग त्यावेळेला सुद्धा आम्ही आधीच सपोर्ट पर्सन देऊ शकतो की तू त्याच्याबरोबर पोलीस स्टेशनला जा, त्या मुलाला बोलत असताना साक्ष दे, स्वतःच गुन्हा दाखल करू नको. नाहीतर मग सोशल वर्करच 100 गुन्हे दाखल केले तर ते तुरुंग कोर्टात जातील का इकडे काम करतील. त्यामुळे ह्या सगळ्या लेवलला सपोर्ट, आणि हा सपोर्ट कुठपर्यंत तर पहिले 3-4 महिने जे आहेत खूप सपोर्ट लागतो, कारण खूप गोष्टी होत असतात, तपास होत असतो, जाऊन पंचनामा करणं, कुठे घडलं, कोणी घडलं, ओळख, जेव्हा स्ट्रेंजर असतो तेव्हा ओळख परेड, की समोर तर आणायचं नाही, मग ओळख परेड कसा करणार आहोत. मग तो मोबाईलवरती वेगवेगळे फोटो दाखवून आपण मुलाला ओळखायला लावतो. तर ह्या सगळ्या वेळेला मी आहे असं म्हणणारी एक व्यक्ती असते, आणि ते सगळं सपोर्ट पर्सनचं काम आहे, आणि त्यांची खरंच खूप मदत होते. आणि मग पालकांना पण ना थोडा श्वास घेतात ते, की बापरे असं तर होत नाही, कमी नसते, खूप भीती वाटते. तुम्ही म्हणजे रुरलमधनं कोणी आले तर त्यांना पोलिसांपर्यंत जाणंच एक अवघड असतं. त्यामुळे आमच्याकडे केस आली की आम्ही आधी गुन्हा FIR करायला मदत करतो. त्याच्यामध्ये जसं नंदिता म्हणाली, शक्यतो एखादी जर शाळेतनं आली असेल तर शाळेतल्या टीचर किंवा प्रिन्सिपल किंवा पालक, पहिल्यांदा पालक स्वतः, त्यांना आम्ही हे सगळी माहिती देऊन की कसं करायचं, काय करायचं, घाबरलेले असतात. FIR करायला मदत, त्याच्यानंतरची जी प्रोसेस असते CWCपर्यंत जाणं, त्यांच्याकडनं सपोर्ट पर्सनची ऑर्डर आणणं, त्यांना समुपदेशन लागतं. इतकी मुलं घाबरलेली असतात का की कधी कधी समुपदेशन जे आमचे केस वर्कर करतात त्याच्यापेक्षा जास्त ट्रॉमा काउन्सिलर जे असतात त्यांची मदत लागू शकते. त्यांचं आम्ही समुपदेशन, कारण बाकीच्यांना काय हवं असतं, जस्टिस, पण मुलाचं बघा ना, मुलाला हिलिंग पाहिजे. मूल हे त्यांना जस्टिस हे कळतच नसतं, त्यांना त्यावेळेला हिलिंग हवं असतं, आणि ते कोणीतरी देणं गरजेचं असतं. त्यामुळे आमचे सोशल वर्कर्स, केस वर्कर्स ते पण करतात. त्याच्यानंतर मुलांना पुढची जी क्रिया असते, म्हणजे जे कोर्टातनं त्यांना कळत नसं चार्जशीटला आणायला लागते कोर्टाकरता, किंवा मग त्यांना कधी जायला लागेल कोर्टात ते माहिती नसतं. तर आम्ही ती माहिती काढून त्यांना आधीच कळवायचं की तुम्हाला ह्या दिवशी कोर्टात यायचं आहे. बाहेर गावून येत असतात कधी कधी, तर त्यांना आधी कळवणं, त्यांना हा सपोर्ट देणं. आमच्याकडे इनहाऊस पण वकील आहे, तर ती केवळ हे सगळी इन्फॉर्मेशन देणं, त्यांना ही मदत करणं, केस वर्कर आणि जी लॉयर आहे बरोबर त्यांनी एकत्र काम करणं. आमच्याकडे आम्ही डायरेक्टली तुम्हाला हे आहे की ह्याच्यात PP असतो, पब्लिक प्रॉसिक्युटर ही केस चालवतात. डिफेन्स लॉयर वेगळा असतो, ते त्यांचा डिफेन्स घेऊ शकतात, पण इथे पब्लिक प्रॉसिक्युटर असतात, त्यामुळे त्यांना असिस्ट करू शकतो. तर त्यांच्यासाठी आमच्याकडे लॉयर्स आहेत, फर्म आहेत लॉयर्सचे, आणि म्हणजे ते मग पब्लिक प्रॉसिक्युटर बरोबर काम करून ती केस पुढे नेतात. जेव्हा आम्ही म्हणतो आमच्याकडे एवढ्या केसेस आहेत, म्हणजे काय, तर त्या केसेस तिथे कोर्टात चालू आहेत, पब्लिक प्रॉसिक्युटरला आम्ही असिस्ट करतोय थ्रू आवर लॉयर टीम. आणि बाकी ही प्रक्रिया बाकी सगळी चालूच असते, की बाबा जसं नंदिता म्हणाली, पहिल्यांदा खूप मदत लागते, त्याच्यानंतर मग जरा थंड होतं. पण कधी कधी त्यांना आम्ही पार केस FIR करण्यापासून रिहॅबिलिटेशन, कधी मुलं जर त्या वस्तीवर झालेलं असतं, वस्तीचा सगळा सपोर्ट त्या फॅमिलीला असतो असं नाही. ते म्हणतात की तुम्ही वस्तीमधल्याच मुलांबद्दल कसं काय जाऊन तक्रार केली, तर तिथून त्यांना दुसरीकडे रिहॅबिलिटेट करणं. त्यांना तिथे अशा केसेस झालेल्या आहेत जिथे आम्ही तिथून त्यांनी दुसरं घर बदललं आहे आणि दुसरीकडेच जाऊन राहिलेले आहेत. किंवा जर कोणीच नसलं मुलीला, तर तिला संस्थेत दाखल करायला लागतं, CWCच्या तर्फे संस्थेत दाखल करायला लागतं. पण मग ती संस्थेमधनं सगळं तिचं पुढचं आयुष्य, की तिला शाळा ती होत असते कदाचित, पण मग त्याच्यानंतर त्यांना वेगळे कोर्सेस करायचे असतात, रिहॅबिलिटेशन असतं, तर ह्या सगळा प्रकार त्याच्यात असतो.
बापरे. आता आपण हे बोलत होतो ना, याच्यावरती जास्त फोकस होता आपला, की कसं मुलांचा विचार करणं या सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर एकतर या सगळ्या प्रसंगातनं मुलांवर मानसिक काय ताण येतो आणि त्यातनं, कारण आत्ता आपण म्हटलं, की जरी कमीत कमी वेळ 3 ते 4 वर्ष ती केस व्हायला लागणार आहे, तर 3 ते 4 वर्ष म्हणजे जरी त्या मुलीने विचार केला, की मला या विचारातनं बाहेर पडायचं आहे, 3 ते 4 वर्ष तरी त्या मुलाला किंवा मुलीला त्यातनं बाहेर पडताच येणार नाही, कारण परत कोर्टात जायचं आहे, परत त्याच गोष्टी बोलायच्या आहेत. या सगळ्यातनं त्यांच्यावरती एकतर किती दूरगामी परिणाम होतो, म्हणजे लाँग टर्म इम्पॅक्ट काय होतो आणि हे करण्यासाठी काय पद्धतीनं त्या गोष्टींना सांभाळलं पाहिजे? आता ह्याच्यामध्ये काय माहिती आहे का, मुलांना स्ट्रॉंग बनवणं म्हणजे काय, की त्यांना म्हणणं की तू जे कोणाला तरी सांगितलंस ना ते खूप बेस्ट केलेलं आहेस, ह्याच्यामध्ये तुझी काहीही चूक नाही. हे बोलणं अवघड असतं बरं का, तू धीट आहेस, शूर आहेस, तू बरं झालं तू सांगितलं, असंच सांगायचं. आणि हे जे असतं ना, की सतत त्याला हे वाटलं पाहिजे की आपण बरोबर केलं, आपण चूक नाही केली. आपल्याबद्दल जे झालं, तू लहान आहेस बाळा, तुझी चूक नाही, ज्याने केलं आहे त्याचीच ही चूक आहे आणि त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. आणि म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जबाब देणं, पोलिसांना घाबरायचं नाही, पोलीस कोर्ट ना आपल्या बाजूनी आहे लहान मुलांच्या. हे जे त्यांना सांगणं आहे की नाही सगळं, हे त्यांचा थोडासा म्हणजे प्रत्येकाच्या पर्सनॅलिटीवर अवलंबून आहे, पण हे सगळं खूप माइल्ड होतात परिणाम ह्याच्यामुळे, की ओके मी बरोबर करतोय किंवा करतेय. हे सतत सांगत राहणं, हे बरोबर राहणं. आणि जिथे प्रत्येक मुलाला ट्रॉमा होतो असं नाही आहे बरं का, म्हणजे डिपेंड्स ऑन त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, त्यांनी काय सहन केलंय, त्यांनी काय वाचलंय, त्याला काय माहिती आहे आणि त्याची पर्सनॅलिटी काय आहे. ह्या सगळ्यात जर असं लक्षात आलं की हा ट्रॉमा आहे फार, तर मग त्याला स्पेशलिस्टकडे रेफर करणं. मुस्कानकडे तेही पण आहे, की सायकॉलॉजिस्ट, ट्रॉमा काउन्सिलिंग करणारे लोक, यांना अनेक कोलॅबोरेशन्स आहेत की जे मदत करतात. तर मग त्यांच्याकडे जाऊन ते तिथे सुद्धा पालकांना सांगावं लागतं की हे एका सेशनमध्ये संपत नाही, हे चालू ठेवा तुम्ही जेव्हा जेव्हा. आणि ते म्हणतायत ना काउन्सिलर जोपर्यंत यायला पाहिजे तोपर्यंत जा. आणि मग शक्यतो फ्री करतात बरेच जण, आणि जिथे अगदी फ्री करता येत नाही आणि पालकांची जर का हे नसेल तर मग मुस्कान मदत करते. तर अशा दृष्टीने मुलांच्या बाजूनी पुष्कळ शिवराज. म्हणजे कधी कधी काय होतं की आपण जेव्हा पालकांची किंवा ही सगळी जी जे काय झालेलं असतं त्या फॅमिलीबरोबर, त्यांना ठीक आहे FIR केली, FIR नंतर काय असतं, मेडिकल असते. मेडिकल असताना कधी कधी त्यांना ॲडमिट करायला, ससूनमध्येच होते मेडिकल, म्हणजे गव्हर्मेंट हॉस्पिटलमधनंच लागते, तिथे ॲडमिट करायला लागतं. ती मुलगी जर तिला ॲडमिट करून 2-3 दिवस लागत असेल, त्यांना नोकरी चालू असते, काम सोडून येता येत नाही. कित्येकदा त्यांना ते कशाला केलं, त्यापेक्षा करायलाच नको होतं आम्ही. त्याचा खर्च असतो, म्हणजे येण्या जाण्याचा आम्ही जितका आमच्याकडनं होऊ शकतं तितका करतच असतो. त्याच्यानंतर काउन्सिलिंग हा प्रकार त्यांच्यासाठी इतका काहीतरी दूर काहीतरी असल्यासारखा असतो. कारण काउन्सिलिंगनी त्यांना त्यांच्यासाठी यायचं कुठे जिथे लांब असतील ते. त्याच्यानंतर त्या काउन्सिलरच्या जरी फीज नसल्या तरीसुद्धा यायचं, तो वेळ घालवायचा, त्यांचे परत काम सोडून यायचं. कित्येकदा रोज डेली वेजेसवर कामं करणारी मंडळी असतात. हे सगळं करण्यामध्ये परत त्यांचा इतका वेळ जात असतो. तर ह्या सगळ्याला जो सपोर्ट असतो तो अशा आमच्यासारख्या ज्या संस्था, आता आमचं जे फोकस आहे ते फक्त बाललैंगिक अत्याचाराच्या विरोधात आहे. असे सगळ्याच संस्था असतात, त्यांचे बरेच काय काय असतं, म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स पण त्याच्यात असू शकतो, इतर काही सोशल कॉजेस असतात आणि त्याच्याबरोबर बाललैंगिक. सो अशा संस्था एकतर मला वाटतं खूप कमी आहेत. पुण्यात आम्ही म्हणू आमचीच आहे एक. हळूहळू आता प्रोजेक्ट्स घ्यायला लागली आहेत लोक की. आणि ना आपण हे आतापर्यंत जे बोलतोय ना ते सगळं गुन्हा घडला, पण आपलं सगळ्यांचं मेजर काम आहे प्रिव्हेंटिव्ह. आता खरं तर तिकडेच येणार होतं. हे तर झालं की जिथे गुन्हा घडलेला आहे,
सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकतर गुन्हा घडल्यानंतर तो रिपोर्ट कसा करायचा, तो कुठपर्यंत जायचं आणि त्याचं काय काय होऊ शकतं हे समजून घेणं महत्वाचं आहे. पण तो होऊच नये यासाठी काय काय केलं पाहिजे, त्यासाठी पालक म्हणूनही किंवा मला जर दिसतं आहे की माझ्या आजूबाजूला असा काही घटना घडत आहे तर त्यात माझा रोल काय असला पाहिजे या सगळ्याबद्दल आता आपण थोडं बोलू शकलो तर एक तर सक्षम राहायला पाहिजे, सांगितलं पाहिजे. काही दिसलं असं वाटलं तरी लोक ह्याच्यात पडत नाहीत, त्यांना नको असतं. तर ते न करता त्यांनी सांगितलं पाहिजे. आईवडिलांनी मुलांशी कम्युनिकेशन चांगलं ठेवायला पाहिजे, जनरल सगळीकडे आईवडिलांनी, जेणेकरून आईवडिलांवर त्यांचा विश्वास, आईवडील त्यांच्यावर विश्वास ठेवतील हे त्यांना कळेल. दुसरी गोष्ट, मुलांना कसं सांगायचं ते शिकायला पाहिजे. की लहान मूल असेल तेव्हा, अगदी लहान मुलं असेल तेव्हा ह्या अशा याला हात लावायचं. जसं आपण मुलांना कितीतरीदा मुलांना तयार करून आई पाठवत असले की जे बाहेरचं पाणी पिऊ नको, आज डब्बा संपवून ये, ह्या इन्स्ट्रक्शन्स जशा देतात तशाच छोट्या छोट्या इन्स्ट्रक्शन. जर तुला असा हात लावला तर घाबरू नको, नाही म्हणायचं, तिथून पळून जायचं, आरडाओरडा करायचा, तुझी चूक नाही आहे त्याच्यामध्ये. ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या रोज आपण थोड्या दिवसांनी मुलांना सांगत राहायच्या. जशी जशी मुलं मोठी होती तसे टीनेजर्स ना सायबर मधनं जी होणारे आता सायबर क्राईम ज्याला आपण म्हणतो की त्याच्याबद्दल मुलांना सांगत राहणं की सायबर वाईट का, तुम्हाला नाही सांगतोय आम्ही, कारण मुलं हे लपवतात आईवडिलांपासून की आम्ही पॉर्न बघतोय किंवा आम्ही कोणाशी तरी मैत्री केली आहे ऑनलाईन, हे सांगत नाहीत. तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात की आम्ही जसं मुलांना सांगतो की हळूहळू हे करता करता तुम्ही न कळत तुमचे फोटो जर पास केले, जर तुम्हाला कोक्स केलं की नाही आता आज ना आपली मैत्री झाली, आज जरा टॉप काढून मला एक फोटो पाठवशील का, आणि मग हळूहळू मुलं कशी. तर ते सायबर क्राईम म्हणजे काय, मुलांना नुसतंच ओरडून किंवा करायचं नाही पण त्याचे परिणाम काय आहेत हे तुम्ही सांगा. सो आईवडिलांना कम्युनिकेशन सर्वात महत्त्वाचं, बोलणं मुलांशी. हां, आणि दुसरी गोष्ट, पालकांनी ना भयंकरीकरण करू नये. म्हणजे स्वतःच इतकं घाबरायचं की स्वतःच रडायला घ्यायचं. मग मुलं अजून घाबरतात की बापरे माझी आई रडतीये, म्हणजे आता मी काय झालंय तरी काय आपल्या बाबतीत. हे जे प्रकार आहे ना, तर समाजात सगळ्या प्रकारच्या गोष्टी घडत असतात. हे थोडंसं आपण त्याला माहिती करून घेणं, हे असं झालं तर आपण काय करायचं आहे ते सांगणं. आणि कित्येकदा आता शुभदा म्हणाली टीनेजर्स, पण टीनेजर्स पालकांचं ऐकत नाहीत. तर मग त्यांना एक्सपोजर देण्यासाठी काय सायबर, आता यूट्यूब जसं आपण म्हणतो ना, यूट्यूबचे जेवढे बागुलबुवा दाखवला होता त्याच्या कितीतरी पट खूप चांगली माहिती यूट्यूबवरती आहे. तर मग त्या लिंक्स मुलांपर्यंत पोचवणं किंवा जेव्हा सेशन कोणी घेत असेल शाळेमध्ये वगैरे तर ते दाखवून चर्चा घडवून आणणं की यात काय झालं असतं, मग असं झालं तर. कारण कितीही झालं तरी सुद्धा पालकांच्या पुढे आहेत मुलं टेक्नॉलॉजीमध्ये. पालकांना समजत सुद्धा नाही की ही मुलं काय करतायत. आणि कट्स अक्रॉस क्लास कास्ट तो संबंध नाहीये, कारण की प्रत्येक, आपण आत्ताच कौतुकाने म्हणतो ना 2 वर्षाच्या मुलाला पण मोबाईल येतो, मला येत नाही पण त्याला येतो. मग तिथेच तुमच्या डोक्यात घंटा वाजायला पाहिजे की हे नेहमी असंच राहणार आहे की आपल्याला येत नाही ते मुलांना येणार आहे. आणि ते मुलांपर्यंत योग्य माहिती आपण नाही ना देऊ शकत. मग यूट्यूब लिंक पाठवू शकतोय का कुठल्या ह्याच्याकडनं, म्हणजे प्रिव्हेन्शन म्हणजे काय तर माहिती. आणि लैंगिकता शिक्षण हे पण ह्याच्यामध्ये यायला पाहिजे, ज्याच्यातनं काय होतं की मला काय होतंय, मला असं का वाटतंय, मला अचानक ह्या मुलाबद्दल किंवा मुलीबद्दल आकर्षण का वाटतंय, हे मला हळूहळू एज एप्रोप्रिएट पद्धतीने मला कळावं. नुसतंच तेवढं नाही तर आपल्या सगळ्या हे जे होत आहे, हे जे आपले अवयव आहेत ह्यांच्याबद्दल स्वच्छ शब्द कसे वापरावे हे पण समजेल त्यांना त्याच्यातनं, की मला काय झालं तर मग मी काय सांगू आईला. घाणेरडं झालं ह्याच्यातनं काही दिसत नाही ना, काही समजत नाही, काही पुढे जाऊन होत नाही. तर हे सगळ्या लेव्हलला, आणि प्रत्येक पालक वेगळा असतो, प्रत्येक पालकाला सगळंच मुलांशी बोलता येईल असं नाही आहे. पण हे माहीत करून घेण्याची गरज आहे. आणि मला नाही येत तर योग्य व्यक्तीपर्यंत मग मी त्या मुलांना पोचवीन का. आणि आपण म्हटलं तसं शाळांमध्ये, वस्त्यांमध्ये जास्तीत जास्त पद्धतीने प्रिव्हेन्शनसाठीचे सेशन्स वेगवेगळ्या वयाप्रमाणे त्या मुलांसाठी करणं, थोडंसं टेलर मेड मॉड्यूल्स तयार करणं, पोस्टर एक्झिबिशन्स करणं, आणि मग मुलांना
की तुम्हाला बघून काय वाटलं, मग चर्चा करणं. हो. कुणीतरी बोलत राहते आणि मी ऐकते तर मला बोर होतं, हो. एस्पेशली टीनेजर्स. परंतु ह्यांच्यासारखा स्ट्रीट प्ले केला की मग त्यांना, आमच्याकडे असं झालं होतं, मग असं कसं झालं. म्हणजे मला एक असं आठवतंय की एकदा आम्ही असेच हे केलं होतं आणि त्याच्यामध्ये मुलीवरती की कसं याच्यातनं रेप झाला आणि त्याच्यातनं गुप्तरोगाची पण लागण होऊ शकते, आणि हे अशा तऱ्हेचं एक वाक्य त्याच्यातनं घेतलं होतं. त्याच्यामध्ये तरुण मुलं म्हणाली की आमच्या वस्तीतला एक मुलगा आहे ना, त्याला गुदद्वाराच्या जागी गुप्तरोग कसं काय झाला, मग घशात कसं काय झाला, ओरल सेक्समधनं झाला आहे त्याला तो. मग ही जी उत्सुकता ताणली गेली आणि तुम्ही माहिती दिलीत तर ती आत उतरते, तुम्ही थोपवत राहिलात तर ती उतरत नाही. तर ते उत्सुकता ताणली जाण्यासाठी काय काय करता येईल. आता आम्ही तर मुस्काननी तर खूप केलेलंच आहे, पण अनेक भाषांमध्ये अत्यंत उत्कृष्ट यूट्यूबवरती व्हिडिओज आहेत, डिस्कशन्स आहेत. तर ती बघा, ती एकमेकांना पास करा, त्याच्यावरती डिस्कशन करा. एखाद्यावर एक्सपर्ट, आणि एक्सपर्ट म्हणजे नॉट नेसेसरी केली खूपच, पण एक सोशल वर्कर आहे ज्याला अनुभव आहे किंवा असं कुणालाही हे. अजून एक म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही वस्तीमध्ये किंवा शाळांमध्ये सेशन्स सुरू करणार तर संस्थांनी काय करावं, तर पहिलं शाळेच्या स्टाफ बरोबर सेशन घ्यावा. म्हणजे आपण काय बोलणार आहोत हे त्यांना समजतं, त्यांची अँझायटी कमी होते. दुसरा सेशन पालकांबरोबर घ्यावा, नाहीतर त्यांना वाटतं बापरे काय शिकवणार आहेत माझ्या मुलांना, आणि मग मुलांचे वयाप्रमाणे हे घ्यावे. सेम पद्धतीने वस्त्यांमध्ये की लीडर्स कोण असतात त्यांना सगळ्यांना जमवून ग्रुप मीटिंग घेऊन सांगावं की आपल्याला हे सगळं सांगायचं. म्हणजे मग काय होतं की कुठल्याही प्रकारचे मी नाही माझ्या मुलांना पाठवणार की आम्ही हे असलं, आमच्या घरात हे शक्यच नसतं, आम्ही हे करणारच नाही. हे जे आहे ना, हे वातावरण निर्मिती करण्यासाठी ह्या पद्धतीने गेलं तर सोपं जाईल सगळ्यांसाठी. नाही तर मग उभं करत नाही शाळा, मग तुम्ही काय सेक्स करायला शिकवणार आहात का, इथपर्यंत ते विचार जातात. बापरे, ते अल्टिमेटली याचा स्पेक्ट्रम इतका मोठा आहे की ते सेक्स एज्युकेशन पर्यंत येऊन पोहोचतं. आणि आपण म्हणजे अर्थात खुसफुसमध्ये सुद्धा आपण हाच प्रयत्न करतो की ज्या विषयांवरती आपण उघडपणे बोलू शकत नाही, संवाद साधू शकत नाही, अशा ओपन प्लॅटफॉर्म्समधनं तुमच्यासारख्या तज्ज्ञांकडनं गप्पा मारत हा सगळा संवाद समजून घेणं मला वाटतं खूपच महत्त्वाचं आहे. एकतर मला आजच्या पूर्ण कॉन्व्हर्सेशनमधलं पूर्ण संवादातलं हे खूपच पक्क बसलंय की 70 ते 80% जवळच्या लोकांकडनं होतात आणि ते डिरेक्ट होत नाहीत. तर एक प्रोग्रेशनमधनं ते हळूहळू हळूहळू घडत जातं, जे पूर्णपणे अवॉइड करता येतं. त्याच्यामुळे जर मुलांना याबाबत सजग केलं, त्यांच्यासोबत योग्य वयात योग्य वेळेत संवाद साधत राहिलं तर त्यांनाही कदाचित या गोष्टी नोटीस करता येतील आणि ते तिथेच थांबू शकतील. तर ते जे अपघातात्मक गोष्टी आहेत त्यांच्यावरती तर कोणाचाच कंट्रोल नाही, पण या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती मला वाटतं बऱ्यापैकी काम करता येऊ शकतं. थँक्यू सो मच, तुम्ही दोघीही आलात आणि वेळ दिलात, इतका क्लिष्ट विषय सोप्या पद्धतीनं समजावून सांगितलं, त्यासाठी खूप खूप आभार. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. तुमच्या आजूबाजूच्या लोकांना हा एपिसोड पाठवा. मी खूप लोकांना पाठवणार आहे कारण खूप महत्त्वाचा विषय आहे. आज ज्या ज्या चर्चा झाल्या या एपिसोडमध्ये त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि बरेचसे प्रश्न, कारण आपल्या आजूबाजूला मुलं असतात, आपली मुलं असतात आणि मग ती सतत भीती वाटत राहते की मग आता काय, कारण त्या बातम्या बघून आपल्याला ती सतत घाणेरडी सवय लागलेली असते की अरे बापरे माझ्यासोबत झालं तर काय, असं काय तसं काय. तर मला वाटतं त्याच्यासाठी योग्य माहिती आपल्याकडे उपलब्ध असणं आणि त्यासाठी काय करायचं हेही माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर प्लीज नक्की हा सेव्ह करा, योग्य लोकांपर्यंत हा एपिसोड पोचवा. पुन्हा भेटूयात, भेटत राहूयात. धन्यवाद. लोभ असावा.